कुठपर्यंत आलोय आपण गेल्या वेळेस? सांगता येईल कोणाला? खेळात होणारी इंजुरी. खेळामध्ये होणाऱ्या दुखापती हा विषय आपला चालू होता. म्हणजे मुख्य जो मुद्दा आहे, स्पोर्ट इंजुरीज अँड योगा ट्रीटमेंट अशा नावाचा एक शेवटचा आपला या मॉड्यूल मधला शेवटचा मुद्दा आहे. आणि त्याच्यामधला आपण सुरुवातीचा जो भाग आहे तो स्पोर्ट इंजुरीज म्हणजे खेळातील दुखापती असा भाग आपण बघत होतो. त्याच्यामध्ये आपण दोन प्रकारच्या दुखापती बघितल्या. एक प्रकार म्हणजे तीव्र सडन आणि दुसरा प्रकार म्हणजे दीर्घकालीन आणि ओव्हर यूज असं त्याला आपल्याला म्हणायचं आहे. आता तीव्र दुखापती ज्या होत्या त्याच्यामध्ये आपण वेगवेगळे प्रकार बघितले. कोणकोणते होते? जसे की मोच, स्प्रेन, ताण, स्ट्रेन, फ्रॅक्चर, डिसलोकेशन, रोटेटर कफ इजा अशा वेगवेगळ्या दुखापती म्हणजे ज्या अचानक आणि सडन लगेच होतात. पडलं की हाड मोडणे, पडलं की खरचटणे, पडलं की क्रॅक होणे, असं हे वेगवेगळे जे प्रकार आहेत ते अचानक होतात. त्यांना वेळ लागत नाही. त्यासोबत दीर्घकालीन मध्ये आपण वेगवेगळे प्रकार बघत होतो. परंतु काही कारणास्तव आपला त्यावेळी तास संपला, अर्धा झालेला होता. मग त्याच्यामध्ये आपण काय काय बघितले दीर्घकालीन मध्ये आणि ह्या कशा होतात? या सडन लगेचच होत नाहीत, तर त्यांना कालावधी जावा लागतो. म्हणजे कसं सावकाश 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 हे इन्क्रीज होतात. म्हणजे लगेचच होत नाही. आलं का लक्षात? जसं की स्लिप डिस्क असेल किंवा आपण त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार पाहिले बघा. आणि फ्रॅक्चरमध्ये सुद्धा दोन प्रकार. एक आहे तो लगेचच पडल्या पडल्या मोडणारा आणि दुसरा जो आहे तो अगोदर छोटंसं क्रॅक होणे. खेळता खेळताच किंवा आता ह्या ज्या याची कारणं काय आहेत? याची कारणं काय आहेत बघा. तर ओव्हर यूज म्हणजे आता समजा रनर आहे. रनिंग करणारा खेळाडू आहे. त्याचा ओव्हर यूज कशाचा होईल? गुडघ्याचा होईल. मग त्यानं त्याच्या मर्यादेपेक्षा जास्त जर यूज केला, प्रॅक्टिस करणं महत्वाचं आहे. प्रॅक्टिस करणं महत्वाचं आहे. परंतु त्याच्या शरीर क्षमतेपेक्षा जर जास्त प्रॅक्टिस तो करत असेल, त्याच्या शारीरिक क्षमतेपेक्षा जास्त प्रॅक्टिस करत असेल आणि सतत त्या प्रॅक्टिसमध्येच तो गुंतून आहे. दिवसंरात्र दिवसंरात्र त्या प्रॅक्टिसमध्येच गुंतून आहे. म्हणजे शरीराची क्षमता ओलांडून तो प्रॅक्टिस करतोय. म्हणजे तो एखाद्या शरीराच्या भागाचा ओव्हर यूज करतोय. आणि ओव्हर यूज केल्यामुळं या ज्या दुखापती आहेत ह्या सावकाश, सावकाश, सावकाश अगोदर थोडीशी चीर पडण्यासारखा भाग म्हणा. मग नंतर ती चीर आपण गेल्या तासामध्ये पाहिलं, की जर कापड फाटलेलं असेल, तर तिला शिवणं गरजेचं असतं. आणि नाही जर शिवलं तर काय होतं ती वरचेवर फाटत जाते असं आपण म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण काय काय बघितलं बघा दीर्घकालीन याच्यामध्ये टियर नावाचा भाग आपण बघत होतो. म्हणजे कुठला टियर? गुडघ्यातील टियर असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार येतात. जसं की मेनिस्कस टियर असेल किंवा कार्टिलेज टियर असेल. इमेजमध्ये बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल काय असतं ते. आता हा जो आहे बघा, हा मेनिस्कस टियर आहे. म्हणजे अगोदर तुम्हाला गुडघ्याची रचना बघावी लागेल. गुडघ्याच्या रचनेमध्ये दोन हाडं आहेत, खालचं आणि वरचं. त्याच्यानंतर मध्ये जी गादी असते दोन हाडाच्या मध्ये आणि बाजूनं जे पांढरट असं दाखवलेलं आहे ते काय आहे? काय आहे ते लिगामेंट आहे. लिगामेंट टियर आपण बघितलेलं आहे अगोदर. कशामध्ये? स्प्रेन मध्ये. आलं का लक्षात? आणि स्ट्रेन मध्ये काय बघितलं? मांसपेशींचं टियर झालेलं होतं. आणि आता याच्या पुढे जाऊन आपण काय बघतोय? तर मेनिस्कस टियर म्हणजे जे दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये असणारी जी गादी आहे, इकडून इकडून निळ्या रंगामध्ये दाखवलेलं आहे बघा.
आणि लाल रंगाचा टिअर त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतोय. आणि अशा प्रकारचा जो आहे हा तो दीर्घकालीन ओव्हरयूज किंवा पुनरावृत्ती व्यायाम किंवा पुनरावृत्ती केले जाणारे खेळ एकाच शरीराच्या भागावरती घडून येणारा पुनरावृत्ती होणारा असा जो आहे त्याच्यामध्ये असे टिअर निर्माण होतात. किंवा आणखीन एक टिअर आहे तो पण आपल्याला बघायचा आहे. आता बघा, मिनिस्कस टिअर आणि कार्टिलेज टिअर दोन्हीमध्ये काय फरक आहे? हे दोन गुडघे आहेत. मिनिस्कस टिअर म्हणजे दोन गुडघ्याच्या मध्ये असणारी जी गादी आहे ते. आलं लक्षात? आणि आता कार्टिलेज टिअर म्हणजे काय? तर ह्या दोन जे हाडं आहेत, त्या दोन हाडाच्या पुढचा जो टोक आहे, शेंडा, त्याच्यावरती सुद्धा एक लेयर असते. हे संरक्षक लेयर असते. इकडून दोन्ही बाजूने आणि मध्ये गादी असते. दोन्हीकडून संरक्षक लेयर आणि मध्ये दोन्हीमध्ये गादी अशा प्रकारे. मग आता हा कार्टिलेज टिअर कसा आहे बघा. एकदा तुमच्या लक्षात येईल. याच्यामध्ये आपण बघू शकतो बघा. हा कसा झालाय? कार्टिलेजला इजा झालेली आहे. म्हणजे हे जे वेगवेगळे टिअर आहेत आणि याच्या अगोदर पाहिलेला होता तो थोडा वेगळा होता. आलं का लक्षात? दोन्हीमधला फरक लक्षात आला का? मिनस्क्युअस आणि कार्टिलेज दोन्हीमधला. आणि अशा प्रकारे हे वेगवेगळे टिअर त्या ठिकाणी दीर्घकालीन याच्यामुळं घडू शकतात. किंवा अ, आणखीन त्याच्यामध्ये बघितलं तर टेनिस एल्बो हा एक नावाचा प्रकार आहे. त्याच्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारचे एक टिअर दिसून येतो बघा. एक मिनिट. हे पहा. ते खाली आपण मागचे जे 2 प्रकार बघितले, ते गुडघ्याच्या संबंधित होते. बरोबर आहे. तर हा जो प्रकार आहे, तो कोपऱ्याचा जो सांधा आहे, तिथं आपल्याला एक प्रकारचा हा टिअर दिसून येतोय बघा. याच्यामध्ये आपण पाहू शकतो. लाल रंगाचं गुणिले अक्षरासारखं दाखवते बघा, दिसतंय आपल्याला. ठळक लाल रंग, डॉट लाल रंगाचा. याच्यामध्ये मग हे कोणत्या खेळामध्ये दिसून येईल हो? आता गुडघ्याचे जे टिअर होते, गुडघ्यासंबंधित आपण हे बघितलं विकृती. त्या सहसा एकतर फुटबॉल खेळणारे खेळाडू असतील किंवा रनिंग करणारे खेळाडू असतील. विशेष करून रनिंग हॉकी, करणाऱ्या फुटबॉल. रनिंग करणाऱ्या खेळाडूमध्ये विशेष करून गुडघ्यासंबंधित इजा होतात. आणि आता हा जो प्रकार आहे, हा प्रकार कोणत्या खेळाडूमध्ये दिसून येईल हो? टेनिस, क्रिकेट, बॅडमिंटन. बॅडमिंटन असेल किंवा ह्या भागाचा जास्त उपयोग कोण्या खेळामध्ये होतो? असं लक्षात ठेवायचं. ओव्हर यूज कुठं होईल? तर जसं की टेनिस असेल, मारणं टेनिसचं, हम्म. तर ही त्याचा जास्त परिणाम होतो आणि इथंही जास्त परिणाम होतो. दोन्हीवरती. आलं का लक्षात? किंवा आणखीन काय? व्हॉलीबॉल असेल. व्हॉलीबॉल माहीत आहे तुम्हाला? फुटबॉल हो. म्हणजे पायात मारायचा आणि व्हॉलीबॉल म्हणजे हे असं मारतो बघा आपण. आणि वजनदार असतो बॉल तो, साधा हलका नसतो. मारलं की आपल्या लक्षात येतं किती वजनदार आहे ते. आणि एखाद्या वेळी असं होतं, की तो अचानकपणे आपल्या हातावरती पडला, की तर झटका बसतो. मारताना काय होतं, झटका बसू शकतो आणि झटका बसला, की मग इथं थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यानंतर तो झालेला प्रॉब्लेम पुन्हा नंतर विकसित होत जातो. बघा, काही वेळा असं घडतं, की आपण डॉक्टरकडे जातो आणि डॉक्टर म्हणतात, "तुम्ही कधी पडला होतात का?" बरोबर आहे, असं विचारतात. मग हो. मग आपण आठवतो. मग लक्षात येतं, हां, बरोबर आहे, बरोबर आहे. मी असं पाय पसरून पडलो होतो. मग डॉक्टर साहेब मी पडून आता वर्ष झालं. आता का बरं दुखतंय? असा आपण प्रश्न विचारतो डॉक्टर साहेबांना. बरोबर आहे. म्हणजे होतं काय, त्यावेळी त्या ठिकाणी इजा झाली. त्यावेळी त्या शरीराच्या त्या ठिकाणी इजा झाली आणि ती जी इजा आहे, ती पुन्हा नंतर विकसित होत गेली. आलं का लक्षात?
नंतर 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 विकसित होत गेले. जसं की स्लीप डिस्क सारखा प्रकार आहे बघा. आलं लक्षात? स्लीप डिस्क म्हणजे मणक्यातील गादी सरकणं. मणके जे असतात आपले मेरुदंड, माहीत आहे तुम्हाला सर्वांनाच. डोक्यापासून माकडाडापर्यंत. हे असे एकावर एक, एकावर एक ठेवलेले काय आहेत, एकूण 33 असे मणके आहेत. बरोबर आहे? आणि त्याच्यामध्ये सुद्धा या 2 मणक्याच्या मध्ये परत गादी आहे. परत दुसरा मणका, परत गादी, परत तिसरा मणका, परत गादी असे एकावर एक रचलेले आहेत. आणि स्लीप डिस्क म्हणजे काय? तर ही गादी जी असते ती मागे सरकते. मागे सरकते. मागे सरकलं की मग मागून एक नर्व्ह गेलेली असते. मेंदूपासून पार माकडाडापर्यंत. मग मागं सरकलं की त्या नर्व्हला प्रेशर येतं. मग ती तिचं कार्य व्यवस्थित होत नाही. मग पुन्हा पायात मुंग्या येणे, म्हणजे ज्या ठिकाणी कॉम्प्रेस झालेलं आहे, त्या ठिकाणी मुंग्या येणे, त्या ठिकाणी वेदना होणे, अशा वेगवेगळ्या गोष्टी दिसून येतात. आणि स्लीप डिस्क सारखे आजार हे खूप भयानक वेदना देणारे असतात. त्यांना त्या माणसाला बसताही येत नाही व्यवस्थित, उठता येत नाही, झोपता येत नाही. बसलं तर दुखतं, उठलं तर दुखतं, चाललं तर दुखतं, झोपलं तरी दुखतं, काम केलं तरी दुखतं, नाही केलं तरी दुखतं. उठून उभारलं तरी दुखतं. म्हणजे हसण्यासारखी गोष्ट नाही. कारण मी प्रत्यक्ष अनुभव असा एका माझ्या जवळच्या नातेवाईकाचा घेतलाय. कारण खूप त्रास असतो. साधं जेवायला सुद्धा बसता येत नाही. रडतो तो, रडत-रडत जेवण करतो. एवढा त्रास त्याचा भयानक असतो. आणि मग असे जे प्रकार आहेत, हे सुद्धा ओव्हर यूज किंवा याच्यामध्ये वेगवेगळ्या याच्यामध्ये आपल्याला तिथं दिसून येतात. आता त्याच्यानंतर आता हे झाले प्रकार, दुखापतींचे प्रकार वेगवेगळे. मग त्याच्यानंतर किंवा एक स्लीप डिस्क विषयी एक इमेज बघा. नंतर आपण पुढे जाऊया. याच्यामध्ये आपण पाहू शकतो बघा. 2 मणके आहेत, मेरुदंड आहेत. आताच मी म्हटल्याप्रमाणे इकडचा जो आहे नॉर्मल आहे, इकडचा आहे स्लिप्ड आहे. म्हणजे जो तो बाण दाखवलेला आहे तिथं बघा, मधली निळ्या रंगाची जी गादी आहे, ती काय झाली आहे, मागे सरकली. काय झाली आहे? मागे सरकलेली आहे. बरोबर आहे. मग मागे सरकले म्हणजे का ती जागा सोडून मागे आली नाही. आता इथं आपण बिस्किट ठेवले. बिस्किट जागा सोडून मागं आलं नाही. तर काय होतं, समजा एखादा फुगा आहे. आपण फुग्याला दाबलं, की काय होतं, कडेनं पसरतो. बाहेर पड. हम्म. कडेनं पसरतो. दाबलं की काय होतं, कडेनं पसरतो. आणि प्रेशर काढलं की परत तो मध्ये जातो. आलं लक्षात? आपल्याला पुढे बघायचं आहे ते ह्याच्यामध्ये उपचारामध्ये. मग आणि याच्यामध्ये सुद्धा काय असतं, जसं कांद्याच्या हे असतात बघा, लेयर 1, 2, 3, 4. आता हे जे डॉक्टर आहेत, त्यांना ऐकायला थोडंसं बोरिंग वाटणार आहे. पण जे डॉक्टर नाहीत, त्यांना ऐकायला चांगलं वाटणार आहे. तर त्यांना डॉक्टरांना वाटेल, की आम्ही हे सगळं ऐकलेलं आहे. ठीक आहे. तर इतरांना पण माहीत व्हावं म्हणून मी सांगतोय. बघा, अ, मधला एक लेयर, पुन्हा दुसरा, पुन्हा तिसरा. म्हणजे जसं कांद्याची पापुंद्रे असतात, तशी रचना असते त्या डिस्कची. आलं लक्षात? आणि याच्यामध्ये सुद्धा त्या पापुंद्र्याला चीर पडते. चीर पडते आणि मधलं जे लिक्विड असतं ते बाहेर निघतं. असा त्याच्यामध्ये प्रकार घडतो. ठीक आहे. हे झाले त्याच्यामध्ये दुखापतींचे प्रकार. मग या दुखापतींचे प्रकार आपण पाहिले. मग याची आणखीन त्याला कारणं काय सांगता येतील मग वेगवेगळी? कोणकोणती कारणं? कॉजेस काय-काय सांगता येतील? तर त्याच्यामध्ये 5-6 कॉजेस आपल्याला बघायचे आहेत. तर पहिलं जे आहे, ते योग्य उपकरणे न वापरणे. खेळामध्ये योग्य उपकरणं न वापरणे. म्हणजे काय? तर आपण क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. बघा, एक इमेज दाखवतो परत त्याच्यामध्ये बघा. हा क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे आणि हा खेळाडू पूर्ण संरक्षित आहे. आहे का हो? पूर्ण संरक्षित आहे का? बोला कोण तर. आहे. हां. का आहे? का आहे हेल्मेट संरक्षित? आहे, ग्लोव्ज आहेत, पॅड आहेत. बघा, हे आवश्यक आहे. त्याने हेल्मेट घातलेलं आहे, हँड ग्लोव्हज घातलेले आहेत, शूज घातलेले आहेत, पायावरती सुद्धा पॅड आहेत.
हातावरती पॅड आहेत. म्हणजे हा पूर्ण संरक्षित प्लेयर आहे. आणि का का वापरायची ही उपकरणं? तर आता समजा हेल्मेटच नसेल आणि बॉल येऊन पक करून लागला इथं, काय होईल हो? इजा होईल का नाही? इजा होणार आहे त्या माणसाला. आमच्या गल्लीत असं झालं होतं एकदा, मी लहान होतो. क्रिकेट खेळताना बाया बाया बोलत बसल्या होत्या. मग खेळताना जो बॉल होता तो एका स्त्रीच्या ठिकाणी या ठिकाणी लागला. मग तिला अक्षरशः दवाखान्यात नेलं, ती बेशुद्ध झाली. तरीही ती उठत नव्हती. पुन्हा तिला लातूरला रेफर केलं. तिथेही ती उठत नव्हती. मग तिच्यावरती उपचार केल्यानंतर 2-3 दिवसानं पुन्हा तिला शुद्ध आली. म्हणजे बघा किती भयानक तो मार असतो. लक्षात. तेव्हापासून आम्हाला गल्लीत कोणी खेळूच दिलं नाही. पण आम्ही मग बाहेर जाऊनच खेळायचं. असा वेगळा विषय आहे तो नंतर. मग अ, असं सांगण्यामागचा उद्देश असा आहे, की हेल्मेट आपल्या ह्या दुखापती आपण बघितल्या खेळामधल्या. वेगवेगळे संरक्षक कवच असतात. बरोबर आहे. जसं की जर कुस्ती खेळणार असेल, तर त्याच्या गुडघ्या राम सर होस्ट केलात का मला? राम सर ऐकू येते का? राम सर ठीक आहे, बघूया. पुढे सर बघूया. नाही. सर नाहीत का? म्हणजे होस्ट हो. नसेल केलेलं तर झालं असतं. कारण ते आपोआपच मला मला डायरेक्ट बाहेर फेकते. पुन्हा नंतर हा. सगळेच आउट होत मी. सगळेच तुम्ही आउट होता असं बी. हा, सर तुम्हीच नाही होस्ट होस्ट ठीक आहे. आहात. तुम्हीच आहे होस्ट होस्ट. तुम्हीच आहात. मी होस्ट आहे, बरोबर आहे. पण कधी कधी नेटवर्क मुळे काय होतं, मी बाहेर फेकतो डायरेक्ट. असं होतं. त्याच्यामुळे मग पुन्हा तुम्ही सर्वजण बाहेर जाताल असं भीती वाटते. दुसरं ठीक आहे. बघा तर त्यांनी असले तर पुन्हा ते जॉईन करतात नंतर. ठीक आहे. बघा आपण काय पाहत होतो, आपण पडलं की खरचटतं कोणत्या ठिकाणी, असा असा जो भाग आहे इथं लवकर खरचटतं, किंवा इथं जर लागलं तर वेदना जास्त होतात. आणि अशा ठिकाणी खरचटत नाही, लागत नाही, म्हणजे मास जास्त असतं त्या ठिकाणी. त्या ठिकाणी मास कमी असतं. म्हणजे कबड्डी खेळणारे असतील किंवा कुस्ती खेळणारे असतील तर तिथं लागू नये, म्हणजे तिथं ती उपकरणं वापरली जातात. किंवा टेनिस खेळणारे असतील, हॉकी खेळणारे असतील, किंवा फुटबॉल खेळणारे असतील, अशी योग्य ती उपकरणं वापरणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. नाही वापरलं तर अशा वेगवेगळ्या इजा त्या ठिकाणी त्यांना होऊ शकतात. हा झाला पहिलं कारण. त्याच्यानंतर आहे वॉर्मअप किंवा योग्य ती स्ट्रेचिंग न करणं. वॉर्मअप न करणं किंवा योग्य ती स्ट्रेचिंग न करणं. आता प्रत्येक खेळाडूसाठी, आता मी सुरुवातीलाच म्हणलं बघा, खेळातील दुखापती पाहताना काय म्हणलं, अचानक उडी मारणं, इकडं झुकणं, तिकडं झुकणं, पीळ देणं, असं सगळ्या काही अचानक गोष्टी घडतात. आणि वॉर्मअप केल्यानंतर आपलं शरीर हे तीव्र क्रिया करण्यासाठी तयार होत असतं. जसं की आपण रोज सकाळी सूक्ष्म व्यायाम घेतो बघा, प्रॅक्टिकलला असतात बरेच जण. आणि आपल्याला आणखीन त्याच्यामध्ये पश्चिमोत्तानासन, अशी तीव्र आसनं आहेत, ती आपल्याला नंतर करायची आहेत. कारण डायरेक्ट जर आपण पश्चिमोत्तानासन पहिल्याच दिवशी केलं, तर आपली ओव्हर स्ट्रेचिंग होऊ शकते. शरीराची ओव्हर स्ट्रेचिंग होऊ शकते, कारण ती आपल्याला सवय नसते. तशा ओव्हर स्ट्रेचिंगची आपल्याला सवय नसते. आणि जर आपण अचानकच केलं, तर ओव्हर स्ट्रेचिंग झाल्यानंतर दुखापत होऊ शकते. त्याच्यामुळं आपल्याला अगोदर 2-3 दिवस सूक्ष्म व्यायाम करून घेणं गरजेचं असतं. आणि त्याच्यानंतर जे वेगवेगळे आसन आहेत ते आपण करायचे असतात. त्याचप्रमाणे खेळामध्ये सुद्धा अचानकपणे वाकणे, हे वगैरे सगळ्या गोष्टी घडून येतात. त्याच्यामुळं एखाद्या वेळी ओव्हर स्ट्रेचिंग होऊ शकते. आणि ओव्हर स्ट्रेचिंग झाल्यामुळं वेगवेगळे टिअर होऊ शकतात. जसं की
मसल स्टिअर आपण दाखवला बघा पहिलं, त्या प्रकारचा टिअर त्या ठिकाणी होऊ शकतो. किंवा टेंडनायटिस नावाचा एक प्रकार आहे, त्याच्यामध्ये हा सुद्धा प्रकार हा घडून येतो. म्हणून खेळापूर्वी असं वॉर्मअप करणं अतिशय गरजेचं आहे, स्ट्रेचिंग करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तीव्रतेच्या पातळीपासून सुरुवात करणे. आणखीन एक गोष्ट म्हणजे आताच मी जे पश्चिमोत्तानासनाचं उदाहरण दिलं, म्हणजे आपली जी शारीरिक कॅपॅसिटी आहे लवचिकतेची, त्याच्या कॅपॅसिटीच्या पुढून तुम्ही एखादी क्रिया करताय. म्हणजे काय आलं, तीव्रतेची जी पातळी आहे तुमची, तिला ओलांडून तुम्ही प्रयास करताय, प्रयत्न करताय. मग अशा वेळी सुद्धा अशा वेगवेगळ्या इजा त्या ठिकाणी होऊ शकतात. म्हणून ते करणं आपल्याला काय करायचं आहे, टाळायचं आहे. आणि ते जर करणं टाळायचं असेल तर सूक्ष्म व्यायाम, वॉर्मअप करणं या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्यासोबत आणखीन एक त्याच्यामध्ये आहे, वर्षभर एकच खेळ खेळणे. आता एखादा खेळाडू आहे, एखाद्याला क्रिकेट आवडते म्हणून रोज तोच खेळतोय क्रिकेटच. मग त्याच्यामध्ये काय होईल, काही काही जे स्नायू आहेत किंवा सांधे आहेत, जसं की आताच आपण पाहिलं बघा, टेनिस खेळतोय, त्याच्यामध्ये एकाच उजव्या बाजूने खेळतो आपण, बरोबर आहे. म्हणजे वर्षभर तोच खेळ खेळतोय आपण, एकच खेळ खेळतोय. पण त्याच्यामुळं काय होतं, शरीराची एकच बाजू ही वापरली जाते जास्त, बरोबर आहे. आणि ह्या एकाच बाजूवरती जास्त ताण येतो. त्याच्यामुळं इतरही खेळ खेळायला पाहिजेत. किंवा आपण ज्यावेळी आसनं करतो बघा, एखादं आसन करतो आणि त्याच्यानंतर एक विरुद्ध आसन करतो. कसलं? किंवा त्यालाच आपण विपरीत आसन असं सुद्धा म्हणतो. जसं की पूरक असं. पश्चिमोत्तानासन असेल, किंवा पूरक आसन असं वेगवेगळी त्याला नाव आहेत. तर पश्चिमोत्तानासन आपण केलं, तर त्याच्यानंतर पूरक आसन कोणतं करावं किंवा विरुद्ध आसन कोणतं करावं मत्स्यासन सांगा. किंवा सेतुबंद आसन. सेतुबंधासन असेल किंवा मत्स्यासन. उष्ट्रासन असेल. किंवा आपण बघा, पुस्तकी ज्ञानापुरते आपण राहिलेले नाहीत. आपण आता MA योगा करतोय, बरोबर आहे. एखाद्या पुस्तकामध्ये लिहिलंय की पश्चिमोत्तानासनाचं पूरक आसन, भुजंगासन आहे, पण बरोबर आहे. पण आपण तितक्यापुरतं आता मर्यादित राहायचं नाही. आपण मी योगा करतोय म्हणजे पुढे आलोय, आता आपण पहिली दुसरीला नाही, आता म्हणजे मोठे झालोय. म्हणजे आपलं स्वतःचं मत सुद्धा आपण त्याच्यामध्ये व्यक्त करू शकतो. आलं का लक्षात? म्हणजे काय, की पूरक आसन म्हणजे का करायची ती? त्या आसनामध्ये जर जास्त स्ट्रेचिंग झालं असेल तर त्याला रिलॅक्स व्हावं म्हणून त्याच्या अपोजिट करायची, विरोधी करायची, विपरीत, रिलॅक्स करण्यासाठी. बर, आणखीन कोणी सांगेल? सांगता येईल कोणाला? सांगा. ज्या ज्या भागाला ताण मिळालेला आहे त्याच्या विरुद्ध ताण दिला तर त्याला तो भाग रिलॅक्स होतो. रिलॅक्स होतो, ठीक आहे. त्यांचं तुमचं म्हणणं एकच आलं, बरोबर. हम्म. त्याच्यापेक्षा वेगळं काय आहे? सांगता येईल? बघा, मी सांगतो ऐका, कारण जास्त वेळ नाही आपल्याला, तास संपवायचा आहे. बघा, पश्चिमोत्तानासन पहिलं तुम्ही सांगितलं, ते तर योग्य आहेच, चुकीचं नाही, योग्यच आहे, बरोबर आहे. आणि दुसरं मी एक सांगणार आहे. हे पहिलं काय म्हणलात तुम्ही, की ज्या स्नायूंना तीव्र ताण पडलाय त्यांना मोकळं करण्यासाठी ते पण गरजेचं आहे. पण आता बघा, ज्यावेळी आपण पुढे झुकतो त्यावेळी कोणत्या बाजूचे स्नायू ताणले जातात, खेचले जातात? मागलचे, पाठीमागचे. पाठीमागचे. मग आपण रोज पश्चिमोत्तानासन करतोय, रोजच करतोय. पण शरीराच्या फक्त मागच्या बाजूचा मग व्यायाम होतोय किंवा स्ट्रेचिंग होते. पुढच्या बाजूची होते का? नाही. मग बघा, मग काय होतं, की स्नायूमध्ये सुद्धा पुन्हा विकृती होऊ शकते. म्हणजे कसं, की मागचे स्नायू लवचिक होतात, इलेस्टिसिटी त्यांची वाढते, लवचिकता वाढते. आणि पुढचे स्नायू यांची लवचिकता कमी होते.
कमी होते असं म्हणायचं प्रेशर नाही, आल्यामुळे. म्हणजे कमी होते असं नाही, कमी होत नाही, ज्या स्थितीत ते आहेत त्या स्थितीत राहतात. म्हणजे कसं, मागची लवचिकता जास्त, यांची पुढची लवचिकता जितकी आहे तितकीच. जास्त वाढली का नाही, आलं का लक्षात? मग एक धागा जास्त खेचलोय, एक अर्धाच खेचलोय, म्हणजे हे काय आहे, असंतुलन आहे. दोन्ही धागे तितकेच खेचायला पाहिजे, आलं का लक्षात? त्यावेळी ते मागचं आणि पुढचं, म्हणजे काय, तर फक्त मागच्याच बाजूला व्यायाम मिळतोय, पुढच्या मिळत नाही. म्हणून मग मागं झुकून जर आपण आसन केलं, आता सांगा पूरक आसनं, त्याच्यामध्ये तुम्ही बरीच आसनं सांगू शकता. का, तर मागच्या बाजूला ताण पडलेला आहे, तो ताण पुढच्या बाजूने पण आपल्याला द्यायचा आहे. म्हणजे आपलं काय, भुजंगासन, चक्रासन किंवा आणखीन कुठली आसनं आहेत, अशी वेगवेगळी आसनं, त्याच्यामध्ये बरीच आसनं आपण सांगू शकतो, बरोबर आहे? म्हणजे तर शरीराच्या दोन्ही बाजूंना व्यायाम घडावा. समतोल व्यायाम होण्यासाठी. दोन्ही बाजूने व्यायाम घडावा, त्याच्यासाठी आपण पूरक आसन करत असतो. मग आणखीन काय होतं बघा, ज्याप्रमाणे एकच टेनिस खेळतोय आपण, मग त्याच्यामध्ये एकच हात वापरला जातो, एकाच हातावर ताण पडतो, म्हणून दुसरे खेळ आपण खेळले पाहिजेत, जेणेकरून काय होईल, त्या ठिकाणी दुसऱ्या अवयवांना सुद्धा व्यायाम मिळेल, दुसऱ्या अवयवांना सुद्धा, म्हणजे एकाच अवयवाचा ताण आपल्याला त्या ठिकाणी कमी करता येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर आणखीन एक आहे खेळाच्या दुखापतीच्या जोखमीमध्ये, ते आहे कठीण पृष्ठभागावर धावणे किंवा उडी मारणे. बघा, कठीण पृष्ठभागावर धावणे किंवा उडी मारणे, म्हणजे जसं की उंच उडी असेल, उंच उडी म्हणतो, लांब उडी. आता मी जे एकाचं उदाहरण दिलं बघा, मी माझ्याच नातेवाईकाचं मी पाहिलेलं आहे, असं म्हणलं स्लिप डिस्कचं, तर ते का, कारण त्याचं काय होतं की तो पोलीस भरतीसाठी प्रयत्न करत होता, आणि करताना आता बघा, बरेच जणांना माहित नसतं ही स्लिप डिस्क काय आहे, आपण जर निब्बर जागेवर पडलो तर काय होईल आपल्याला, हे तरुणपणी आपल्याला कळत नसतं, जाणीव नसते त्याची. मग तो प्रॅक्टिस तर करायचाच, परंतु करता करता काय झालं, एके दिवशी तो उंच उडी मारताना जो मऊ जागा जी असते आपण तयार केलेली, त्या मऊ जागेच्या पुढे जाऊन तो कमरेवरती आदळतो खाली. त्याच्यामुळे त्या ठिकाणी त्या दिवशी तो दिवसभर हे होता, परंतु काय झालं, तरुणपणामुळे काय झालं, तो परत थोडे गोळ्या औषधं वगैरे घेऊन नीट झाला, परंतु नंतर 6 महिन्यानं आणखीन त्याचा त्रास वाढायला लागला, इतका वाढायला लागला की खूप कठीण अशी परिस्थिती निर्माण झाली, ऑपरेशन सदृश्य अशी परिस्थिती निर्माण झाली. म्हणजे आता या प्रकारामध्ये आपण 2 गोष्टी पाहू शकतो. एक गोष्ट म्हणजे काय, तर जोखमीचं जे काय कारण आहे, की निब्बर पृष्ठभागावर, म्हणजे आपण ज्या ठिकाणी खेळतोय, आता कुस्ती खेळतोय, तर कुस्तीसाठी तसा पृष्ठभाग निर्माण करणं गरजेचं आहे, किंवा लांब उडी करतोय, उंच उडी करतोय, तर आपल्या शरीराला इजा होणार नाही अशा प्रकारचं ग्राउंड ते असणं आपल्याला त्या ठिकाणी आवश्यक आहे. हे सुद्धा त्या जोखमीमध्ये येतं. त्याचनंतर आणखीन काय आहे, पुरेसा आधार नसलेली शूज घालणे, म्हणजे हा कशामध्ये प्रकार येईल, हे कशासाठी उपयोगी येईल, रनिंग करणाऱ्या खेळाडूंसाठी. जर पुरेसा आधार नसलेले शूज जर वापरले आपण, तर टेंडनायटिस नावाचा जो प्रकार आहे, अशा प्रकारची दुखापती त्याला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. एका इमेज मध्ये बघूया. बघा, हा भाग कुठला आहे, आता आपण स्प्रेन हा भाग बघितला, तो कुठं बघितला होता, फक्त हाडामध्ये जोडले जाणारे जे हे होते धागे, त्याच्यामध्ये इजा झालेली बघितली होते, आणि स्ट्रेन मध्ये काय बघितलं होतं, मांसपेशीमध्ये इजा झालेली बघितली होती. आणि आता हा जो प्रकार आहे तो टेंडन नावाच्या भागाला झालेला आहे, आणि त्या व्यक्तीनं पुरेसे शूज, म्हणजे चांगले शूज वापरून आपण रनिंग केली पाहिजे, नाही जर वापरले तर अशा प्रकारची दुखापत त्याला होऊ शकते असं म्हटलेलं आहे.
आता हा जो भाग आहे तो हाडांना पण जोडलेला आहे आणि हाडाला न जोडता मांसपेशीचा पुढचं टोक हाडाला जोडलेला आहे. म्हणजे याला काय म्हणायचं आपल्याला टेंडन. मांसपेशी आणि हाड दोन्ही मधला जोड. आणि हाडामधील जोड तो आहे कशाचा आहे? लिगामेंटचा आहे आणि हा आहे टेंडनचा. म्हणजे मागच्या बाजूला जो आहे तो काय झालेला आहे त्या ठिकाणी एखाद्या वेळी टिअर त्या ठिकाणी त्याच्यामध्ये निर्माण होऊ शकतो. म्हणून चांगली शूज वापरणं सुद्धा त्या ठिकाणी गरजेचं आहे. किंवा आणखीन एक जखम रनर्सला होऊ शकते ते म्हणजे तळपायाच्या खालचा जो भाग असतो बघा खोलगट, तिथं सुद्धा लिगामेंट असतात. लक्षात, तिथल्या भागातल्या लिगामेंटला सुद्धा त्याला तिथं इजा होऊ शकते. किंवा गोट्याचा सांधा असेल, गुडघ्याचा सांधा असेल, या ठिकाणी सुद्धा त्याला त्या ठिकाणी इजा होऊ शकते. अशा वेगवेगळ्या इजा आपण त्या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. त्याच्यानंतर पुढे आणखीन काय बघायचं आहे बघा. तर आधी दुखापत झाली होती. मी काल परवा एक उदाहरण दिलं होतं बघा. माझा मित्र जो ह्याच्यामध्ये होता, पोलीस भरतीसाठी रनिंगचा तो प्रयत्न करत होता, प्रॅक्टिस करत होता आणि आधी इजा झाली होती, परंतु त्यानं योग्य ती काळजी घेतली नाही आणि तोच प्रयत्न पुन्हा करत राहिला. तोच प्रकार तो करत राहिला. त्याच्यामुळं काय झालं, आधीच इजा झाल्यामुळं, म्हणजे हा प्रकार कशामध्ये गेला, जसं की कापड फाटलेलं आहे, तिला दुरुस्त होण्याआधी आपण ती जर वापरतच राहिलं तर ते आणखीन फाटत जाणार आहे. अशा प्रकारामध्ये म्हणजे आधी दुखापत झालेली असेल तरी काळजी न घेता आपण तीच क्रिया परत परत करणं, त्याच्यामुळे सुद्धा हे सुद्धा जोखमीच्या घटकेमध्ये येतं. त्याच्यानंतर काही जे असतात लोक बघा, प्रत्येक एखाद्या व्यक्तीची लवचिकता वगैरे नसेल. आता हे सर्व भाग आपण पाहिलेले आहेत. त्याच्यानंतर आता ह्या ज्या इजा झालेल्या आहेत बघा, ह्या ज्या इजा झालेल्या आहेत त्याच्यावरती आपल्याला काही प्रथम उपचार म्हणून माहिती बघायची आहे. काय बघायचे? प्रथम उपचार किंवा दोन्ही प्रकारच्या ज्या इजा आहेत, एक सडन इजा आणि एक ओव्हरयूज इजा, कालांतराने निर्माण झालेली. आता आपल्याला अचानक आपला पाय मुरगळलाय, आजच मुरगळलाय, मग आपण उद्या योगा करू शकतो का? किंवा त्या व्यक्तीला योगाभ्यास देऊ शकतो का? नाही. बघा, एक मिनिस्कस टीआर आहे, कार्टिलेज टीआर आहे, असं वेगवेगळं काय 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 घडलंय, तर लगेचच भाग सुजलेला आहे, दुखतोय, ठणकतोय. मग अशा वेळी योग देता येईल का त्याला? शक्य आहे का ते देणं? तर शक्य नाही. मग प्रथम उपचार त्याला देणं आवश्यक असतात. मग हे प्रथम उपचार कसे आहेत, काय आहेत? तर राईस नावाचा एक शब्द आहे बघा. त्याच्यामध्ये रेस्ट, आईस म्हणजे बर्फ लावणे. म्हणजे बघा, एक इमेज दाखवतो याच्यामध्ये, परत तुम्हाला लक्षात येईल. त्याच्यानंतर आपण योग काय द्यायचा ते आपण नंतर पुढे पाहूया. पण सुरुवातीला आपल्याला प्रथम उपचार करावे लागतील त्या भागावरती. बघा, या 4 तत्वांचा आपल्याला त्या ठिकाणी उपयोग करायचा आहे. ही जी 4 तत्व आहेत, आजच आपला पाय पिचकलाय तर त्या पायाला हलवायचं नाही, त्या पायाच्या कृती करायच्या नाहीत किंवा चालायचं नाही. सहज सहज डॉक्टर काय म्हणतात की विश्रांती घ्या, 2-3 दिवस उठू नका, फिरू नका, काळजी घ्या, विश्रांती घ्या असं सांगतात. पण तरी पण आपण ऐकत नसतो. ते सांगितलेलं ऐकत नाही आपण. त्याच्यामुळे आणखीन दुखापत वाढू शकते. डॉक्टरांनी सांगितलेलं ऐकणं गरजेचं असतं. ठीक आहे. बघा, पहिल्यांदा काय करायचे आपल्याला, स्ट्रेन असेल, स्ट्रेन असेल, फ्रॅक्चर असेल, डिस्लोकेशन असेल, काही असेल, तर पहिल्यांदा रेस्ट करायचे. काय करायचं आहे? रेस्ट, विश्रांती. विश्रांतीच्या नंतर कसलीच हालचाल त्या ठिकाणी करायची नाही. विश्रांतीच्या नंतर आईस म्हणजे आयसिंग करायचे त्या ठिकाणी.
आता विश्रांती जी आहे ती दुखापतीच्या तीव्रतेनुसार असेल, परंतु कमीत कमी 72 तासापर्यंत रेस्टिंग करायचे आहे. म्हणजे कसलीच त्या भागाची हालचाल वगैरे करायचं नाही, त्याच्यावरती जोर येईल, ताण येईल असं काहीही करायचं नाही. कितीपर्यंत? 72 तासापर्यंत. त्याच्यानंतर जर जखम साधी असेल तर ती दुरुस्त होते आपोआप. शरीर सुद्धा बघा, आपण औषध गोळ्या वगैरे नाही घेतल्या तरी सुद्धा आता जखम जे आहे, एखाद्या ठिकाणी जखम झाली ती जुळून येतेच, भरतेच, खपली बसते, जुळून येते, सगळं होतं, घडतं आपलं पण. म्हणजे शरीर स्वतः एक औषधाचं काम करत असतं आतल्या आत. मग त्या विश्रांतीच्या काळामध्ये शरीर स्वतःला रिपेअर करण्याचा प्रयत्न करत असतं आणि त्या प्रक्रियेला आपण प्रतिसाद देणं आवश्यक असतं, गरजेचं असतं. त्या शरीर प्रक्रियेला आपण प्रतिसाद न देता आपण हालचाली करतोय, चुकीचं काहीतरी वागतोय, ते मात्र तिथं आपल्याला योग्य ते ठरणार नाही. त्याच्यानंतर आयसिंग नावाचा जो आहे प्रकार, 72 तासाच्या नंतर किंवा अलीकडेच त्या ठिकाणी इजा झालेल्या त्या ठिकाणाला आपल्याला आयसिंग करायचे. म्हणजे काय? बर्फ लावायचा आहे, तो एखाद्या कपड्यामध्ये घालून डायरेक्ट स्पर्श बर्फाचा न करता तो कपड्यामध्ये वगैरे घालून आपण शेकतो, ज्याप्रमाणे शेक देतो त्याचप्रमाणे आयसिंग करायचे. त्याच्यानंतर काय आहे? कॉम्प्रेस, म्हणजे त्या ठिकाणी पट्टी वगैरे बांधायची. बघा, सहजच आपण हातपाय मुरगळला तर डॉक्टर लगेच ती लाल पट्टी देतात, गुंडाळतात बघा हाताला. आणि काय होतं याच्यानं, काय गरजेचं असतं ते, तर सूज, अतिरिक्त सूज येऊ नये त्याच्यामुळं, किंवा आपल्या त्या भागाची हालचाल ही अतिरिक्त होऊ नये त्याच्यामुळं, असे 2-3 कारणं असल्यामुळं त्या ठिकाणी ते कॉम्प्रेस करून ठेवायचं आहे, जेणेकरून ते सुजणार नाही. आणि चौथी जी क्रिया आहे, प्रक्रिया, ती आहे इलिव्हेट. म्हणजे जो भाग जखमग्रस्त आहे, तो भाग जो आहे तो आपल्या हृदयाला समांतर असू नये. म्हणजे आपण झोपलं की पाय हे आपल्या हृदयाला समांतरच असतात सर्वसामान्यपणे झोपल्यास, परंतु तो जखम झालेला भाग आपल्या हृदयाला समांतर असणार नाही याची काळजी घ्यायची. म्हणजे थोडंसं वर ठेवायचं. जसं की पायाला जर इजा झालेली असेल तर इथं दाखवले बघा, त्याच्या खाली उशी ठेवलेली आहे, बरोबर आहे. जे असं असेल तर हाताला इजा झालेली असेल तर आपण हाताखाली उशी ठेवून ते हृदयापेक्षा थोडं वर असं त्या ठिकाणी ठेवून आपण, आता हे जे सर्व प्रकार आहेत, आता तुम्ही म्हणताल सर तुम्ही तर योगाचं सांगणार आहात, हे काय सांगत आहात? म्हणजे हा जो आहे हा प्रथम उपचार आहे. आलं का लक्षात? जे आताच मी म्हणल्याप्रमाणे पहिल्याच दिवशी मुरगळले आणि तुम्ही योगासाठी सूक्ष्म व्यायाम करत गेलात की मग काय होतं, जखम आणखीन वाढते. आलं लक्षात? म्हणजे ही योग करण्याची वेळ नाही. आलं लक्षात? योग ही काय आहे? योग सुद्धा काय आहे? चिकित्साच आहे, परंतु तिची योग्य वेळ आताची नाही. आलं लक्षात? कारण इजा लगेचच भरून येण्यासाठी, किंवा हाड मोडलेला आहे आणि तुम्ही त्याला प्लास्टरच केला नाहीत, तुम्ही त्याला जुळवलंच नाहीत आणि योग करताय, योग्य होईल का? होते योग्य ठरेल का? कसं ठरेल? नाही नाही. नाही. उलट ते हाड इकडं इकडं दुसरीकडे जाऊन बसतील की, बरोबर आहे. म्हणजे अगोदर त्याला, किंवा काही वेळेला सर्जरीची सुद्धा आवश्यकता त्याच्यामध्ये पडू शकते. फ्रॅक्चर वगैरे असेल किंवा डिसलोकेशन असेल, अशा वेळी सुद्धा तीव्रतेनुसार आपण ग्रेड पाहिले बघा, स्प्रेन, स्ट्रेन, ह्याच्यामध्ये ग्रेड पाहिले. फर्स्ट ग्रेड, सेकंड ग्रेड, थर्ड ग्रेड. आलं का लक्षात? थर्ड ग्रेड मध्ये काय होतं, पूर्णच्या पूर्ण कट झालेलं होतं. फर्स्ट ग्रेड मध्ये थोडंसं इजा झाली होती. सेकंड ग्रेड मध्ये अर्ध हे झालेलं होतं, टिअर झालेलं होतं. म्हणजे थर्ड ग्रेड मध्ये आपल्याला तिथं उपयोगी पडणार नाही, योग सुद्धा उपयोगी पडणार नाही. तिथं ऑपरेशन वगैरे अशा गोष्टी तिथं त्या ठिकाणी कराव्या लागणार आहे. फर्स्ट आणि सेकंड ग्रेड मध्ये आपण त्याचा उपयोग करू शकतो, परंतु सुरुवातीला अगोदर काय करायचं आहे, तरी प्राथमिक उपचार आपल्याला त्या ठिकाणी करायचे आहेत. त्याच्यानंतर पुढे जो आपल्याला भाग बघायचा बघा, तर हे ते दुखापतीचे तीव्रतेचे काही टप्पे आपल्याला त्या ठिकाणी बघायचे आहेत. आणि त्या तीव्रतेच्या टप्प्यानुसार योगिक व्यायाम किंवा योगामधील काय देता येईल ते आपल्याला त्या ठिकाणी पाहायचं. बघा, ज्याप्रमाणे ग्रेड म्हणले आपण, पहिला ग्रेड, दुसरा ग्रेड, तिसरा ग्रेड, त्याच्याप्रमाणे आता
त्याच्यामध्ये टप्पे कसे आहेत? एक आहे तीव्र टप्पा, दुसरा आहे उपतीव्र टप्पा, तिसरा आहे क्रॉनिक स्टेज. असे 3 टप्पे आहेत. आणि पहिल्या टप्प्यामध्ये काय आहे? फक्त ओनली ओन रेस्टिंग वगैरे अशा क्रिया आहेत. त्याच्यानंतर आता 3-4 दिवस झालेत, सूज वगैरे उतरलेली आहे. मग अशा वेळी सूक्ष्म हालचाली आपण तिथं त्या व्यक्तीला देऊ शकतो. आलं लक्षात? परंतु अतिरिक्त ताण देणारे व्यायाम मात्र त्या ठिकाणी करायचे नाहीत. ते आपल्याला ते टाळायचे आहेत. त्याच्या पुढं उपतीव्र टप्पा, म्हणजे उपतीव्र टप्प्यामध्ये काय आहे? आता आपला जो भाग खराब झालेला आहे शरीरातला, तो शरीर दुरुस्त करण्यासाठी काय करत असतं? प्रयत्न करत असतं. म्हणजे तीव्र टप्प्याच्या नंतरचा दुसरा टप्पा. मग अशा या उपतीव्र टप्प्यामध्ये मात्र आपण थोडीशी सूक्ष्म व्यायामाची भर त्याच्यामध्ये घालू शकतो. बघा, थोडीशी सूक्ष्म व्यायामाची भर घालू शकतो. सुरुवातीला तीव्र टप्प्यामध्ये फक्त हालचाली, सूक्ष्म हालचाली. नुसतं पाय हलवलं तरी दुखतं बघा. असं कधी झालं असेल तुमच्या बाबतीत. मग 3 दिवसाच्या रेस्टिंग वगैरे प्रथमोपचाराच्या नंतर फक्त सूक्ष्म हालचाली, म्हणजे सूक्ष्म व्यायाम नाही. हालचाली म्हणजे फक्त हलवण्याचा प्रयत्न, ते अवयव हलवण्याचा प्रयत्न. आणि उपतीव्र टप्पा म्हणजे दुसऱ्या टप्प्यात सूज वगैरे उतरल्यानंतर त्याच्यामध्ये मात्र सूक्ष्म व्यायाम त्या ठिकाणी आपण त्या व्यक्तीला देऊ शकतो. त्याच्यानंतर जर समजा सूक्ष्म व्यायाम करताना उपतीव्र टप्प्यामध्ये वेदना जाणवत असतील किंवा सुन्नपणा जाणवत असेल, मुंग्या येत असतील, अशी जर लक्षणं त्याच्यामध्ये दिसत असतील किंवा वाढत असतील, तर अशा वेळी परत तो सूक्ष्म व्यायामाचा भाग आपल्याला ड्रॉप करायचा आहे आणि सूक्ष्म हालचालीच त्या ठिकाणी करायच्या आहेत. त्याच्यानंतर पुढचा जो टप्पा आहे, म्हणजे उपतीव्र टप्प्याच्या नंतरचा जो टप्पा आहे, त्याच्यामध्ये काय होतं? त्या दुसऱ्या टप्प्यामध्ये शरीराची उतकं दुरुस्त करायला लागतं आणि त्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये काय होतं? ते बदललेलं असतं सगळं तिथलं. जखम वगैरे बरी झालेली असते, हाड मोडलेलं असते तर जुळालेलं असतं. त्याच्यानंतर जखम पूर्णपणे बरी झालेली असते. त्याच्यानंतर आपण आता ॲडिशनल त्याच्यामध्ये काय ॲड करू शकतो? आसनं. आसनांचा अभ्यास. पण कशी आसनं? आता पायाचं हाड मोडलंय आणि आता जुडाले बी. मोडलं होतं, जुडालंय. तर जुडाले म्हणून डायरेक्ट लगेचच आपण जर हे केलं, चक्रासन केलं तर जमेल का हो त्याला? शक्य आहे का ते? परत दुखापत होऊ शकते. किंवा पायाचं हाड मोडलेलं आहे पिंडरीचं आणि तो लगेचच जुळाल्याच्या नंतर 5-6 दिवसांनी काय करतोय तो? आपलं हे वृक्षासन करतोय. ते योग्य आहे का त्या व्यक्तीला वृक्षासन करणं? शक्य आहे का? तर चुकीचं आहे नाही. ते. म्हणजे आता आपण तिथं आसनांचा समावेश करू शकतो. पण आसनं सुद्धा अशी करायला पाहिजेत, की त्याच्यामध्ये जो इजा झालेला भाग आहे, त्या इजा झालेल्या भागावरती अतिरिक्त ताण येणार नाही, अशी काळजी घेऊन आसनं आपण त्या ठिकाणी ॲड करू शकतो. मग त्याच्यामध्ये सुद्धा आपल्या शरीराच्या कोणत्या भागाला इजा झाली आहे, त्याच्यानुसार आपण ते सूक्ष्म व्यायाम ठरवायचे असतात किंवा त्याच्यानुसार आपण ती अ, आसनं ठरवायची असतात. पण प्राणायाम मात्र आपण करू शकतो. प्राणायाम करू शकतो का? प्राणायामचे वेगवेगळे गुण आपल्याला त्याच्यातून लाभ होतात. जसे की एंडोर्फिन वगैरे रिलीज होणं. हे काय आहेत? हे नॅचरल पेन किलर आहेत. ते तुमचा मूड चांगला ठेवण्यासाठी मदत करतात. म्हणजे बघा, एखाद्याचा जर पाय मोडलेला असेल, तर तो 30-40 दिवस पडून राहतो एकाच ठिकाणी. पण आता तो पायाचे व्यायाम करू शकत नाही. पायावर ताण दिले जाणारे आसनं करू शकत नाही. पण तो प्राणायाम करू शकतो बसल्या-बसल्या. बरोबर आहे. हम्म. करता येईल का त्याला? प्राणायाम करता येईल. करता येईल त्याला. म्हणजे असा ॲडिशनल योगाभ्यास त्याला आपण देऊ शकतो. म्हणजे त्या दुखापतग्रस्त भागाला वगळून किंवा मग त्याच्यानं काय होईल, तर आता 40 दिवस तो घरी बसून आहे, पडून आहे. काम पण त्याचं बंद झालेलं आहे किंवा सहज बघा
घरामध्ये जर असं एखाद्याचं दुखणं लागलेलं असेल आणि त्याची जर शुश्रूषा करायची असेल तर माहित आहे तुम्हाला कसं होतं, बरोबर आहे. ते चिडचिड होते घरातल्या लोकांची, ताणतणाव होतो. या सगळ्या गोष्टी त्याला ऐकाव्या लागतात 40 दिवस बसून, बरोबर आहे. त्याच्यामुळं मग तो सुद्धा उदासीनतेमध्ये जातो, सॅडनेस वाटते. काय माझ्याच नशिबाला आले असलं म्हणत बसतो तो, बरोबर आहे. म्हणजे एक प्रकारचे डिप्रेशनमध्ये सुद्धा तो जाण्याची भीती असते. परंतु प्राणायाम वगैरे दिलं त्याला, की काय होतं, त्याचं मन सुद्धा प्रफुल्लित राहण्यासाठी मदत होते. डिप्रेशनमध्ये न जाता तो सगळं काही झेलण्यासाठी तो तयार असू शकतो. त्यासोबत आता या क्रॉनिक स्टेज नंतर आपण तिथं पुन्हा आणखीन एक टप्पा येतो शेवटचा. त्याच्यामध्ये मात्र आपण पूर्व ज्याप्रमाणे पूर्वी सगळे व्यायाम करायचे त्याप्रमाणे तो शेवटच्या टप्प्यामध्ये सगळीच्या सगळे पूर्वी ज्याप्रमाणे आपण व्यायाम करत होतो त्याप्रमाणे तो व्यायाम करू शकतो. त्यासोबत बघा, आपण स्प्रेन बघितलं किंवा ट्रेन बघितलं. मग ट्रेन झालेल्या ठिकाणी सूक्ष्म व्यायामांचा लाभ कसा होतो, काय लाभ होतो, तर बघा काय म्हणता येईल. किंवा मिनिस्कस टिअर आहे किंवा कार्टिलेज टिअर आहे, अशा ठिकाणी सूक्ष्म व्यायामांचा लाभ कसा होतो बघा. तर काय होतं, ज्यावेळी आता मधला भाग आहे हा, ज्यावेळी आपण समजा गुडघ्याची सूक्ष्म व्यायाम करतोय त्याच्यामुळं काय होतं की त्याच्यावर इजा झाल्यामुळे सांध्यावरती किंवा एखाद्या भागावरती इजा झाल्यामुळं त्याच्यामध्ये कडकपणा आलेला असतो, घट्टपणा आलेला असतो, अलग लक्षात, रफनेस ती दूर होते. कशामुळं? सूक्ष्म व्यायामामुळं. आणि दुसरी गोष्ट काय घडते, तर मध्ये जे टिअर झाले किंवा आजूबाजूला जे टिअर झाले, तर सूक्ष्म व्यायाम ज्या ठिकाणचे आपण करतोय, समजा खांद्याची करतोय, तर काय होतं, त्या ठिकाणी रक्त पुरवठा वाढतो. आणि हा रक्त पुरवठा वाढल्यामुळं त्या ज्या इजा आहेत त्या इजा लवकर जुळून येण्यासाठी आपल्याला मदत होते. आणि हे सूक्ष्म व्यायाम कसे आहेत बघा, त्या जे टिअर वगैरे झालेले भाग आहेत ते जुळून येण्यासाठी मदत करतात. का? कारण आपण त्या ठिकाणी जर समजा एखाद्याच्या गुडघ्यामध्ये टिअर आहे आणि तो उठ बशा मारतोय, तो व्यायाम त्याच्यासाठी योग्य आहे का हो? नाही नाही. शक्य नाही, बरोबर आहे. मग त्याच्यासाठी गुडघ्याला सरळ करणे, खाली करणे, गुडघा गोल फिरवणे, आलं लक्षात, असे छोटे छोटे व्यायाम करून. आणि आणखीन एक काय होतं तिथं बघा, सांध्याच्या भोवती असणाऱ्या ज्या मासपेशी आहेत त्या मजबूत होतात. व्यायामानं काय होतं परिणाम त्याच्यावरती, सांध्याच्या भोवतीच्या मासपेशी मजबूत होतात आणि टीएच वगैरे जे आहे त्याच्यावर अतिरिक्त येणारा जो ताण आहे तो कमी होतो. लक्षात, त्यामुळं सांध्याच्या आजूबाजूच्या मासपेशी मजबूत झाल्यामुळं त्याच्यावर जर समजा 100% ताण येत असेल तर त्याच्यावर ताण कमी होतो. हा जर ताण कमी झाला तर काय होतं, ते टिअर लवकर भरून येण्यासाठी आपल्याला काय होते, मदत होते, असं या ठिकाणी म्हणत. त्याच्यानंतर पुढे बघा, आवाज येतोय का माझा? येतोय. बहुतेक बंद होईल बरं का माझं हे, नेट संपलेलं आहे माझं. तरी बघूया, मग थांबायचं का? थांबा बघूया, थोडं राहिले. काय बघत होतो, ज्या ठिकाणी स्प्रेन किंवा ट्रेन झालेले त्या ठिकाणचे सांधे किंवा स्नायू कमकुवत होतात. परंतु सूक्ष्म व्यायामामुळे काय होतं, परत ते स्नायू किंवा सांधे जे आहेत ते पूर्ववत येण्यासाठी आपल्याला मदत होते, त्याच्यामध्ये बळकटी आणण्यासाठी आपल्याला मदत होते. त्याच्यानंतर त्या
सांध्यांची किंवा त्या अवयवांची लवचिकता वाढते, त्या ठिकाणचं रक्ताभिसरण सुधारतं. आणि आणखीन दुसरी गोष्ट म्हणजे काय, सूक्ष्म व्यायाम जे आहेत ते त्या ठिकाणच्या वेदना कमी करण्यासाठी मदत करतात. जे हलके हलके व्यायाम आहेत ते काय करतात, त्या ठिकाणच्या वेदना कमी करण्यासाठी मदत करतात. आणि दुसरी एक शेवटची गोष्ट म्हणजे काय, पुनर्प्राप्तीस मदत करतात. काय करतात, पुनर्प्राप्तीस मदत करतात. म्हणजे जसं की आपण फक्त औषधावरती अवलंबून आहोत. ऐकू येते का? ब्रेक होतोय आवाज आता. तर ठीक आहे, मग पुन्हाच बघूया आपण. चालेल. हो. पुढे क्लास आहे, होस्ट करा. दाडिंबे सर. गेले. तुम्ही आहेत होस्ट सर.